नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आज सकाळी सकाळी कामाला सुरुवात झाली होती दळणापासून आणि सकाळीच दळण करून घेतलं, कारण आज मला द्यायचा होता डब्बा. कुठं तर ते सांगतेच. तर आता स्वामीनी होती 4-5 दिवस, त्यामुळं काही डब्बा करणं शक्यच नव्हतं झाला. कारण तिला पाहून डब्बा करणं, परत एखाद्या वेळेस ती जर जास्त रडायला लागली तर दीदीला काही एकटीला आवरत नव्हती. मग स्वामीनी गेली, मस्त दळण करून घेतलं आणि गिरणीत डब्बा ठेवला. पिको फॉलला भरपूर साड्या होत्या, त्या करून घेतल्या. कारण आपलं दुकान असूनसुद्धा दुसऱ्याच्या दुकानातून फॉल आणावं लागतात कधीकधी, कारण मॅचिंग फॉल नसतातच. तर रोडला यावं लागतं, जवळपास दुकान नाही. आज मी पटपट सकाळी 4-5 साड्या करून घेतल्या, तोपर्यंत लगेच 3 वाजले. आता 3 वाजले म्हटल्यावर तर मला 5:30ला डब्बा द्यायचा होता, कारण कुठं तर मावशीची सासू वारलेली आहे, चुलत माझ्या. त्यामुळं काय झालं, तिथं डब्बा द्यायचा होता आणि ते गावातच पाहुणे आहेत, भावकी पण आहे. म्हटलं चला रसपोळी करून डब्बा देता येईल. तर मग त्याआधी एक मैत्रिणीकडे आंबे विकायला आहेत, मग स्वतःच्याच हाताने कॅरेटमध्ये आंबे निवडून घेतले, काय लागतील तेवढे, आणि एकदाच 2 किलो. आणि खायला एकदम चवदार आंबे होते, गावरान. मला शक्यतो असे कुठं आंबे भेटले की मग मी एकत्रच खरेदी करते, कारण रोडवर ते असते, ते थोडंफार पावडर वगैरे टाकतातच. त्यामुळं शक्यतो घरगुतीच आंबे खरेदी करा. आणि एवढे चवीला छान, रससुद्धा छान झाला होता. त्यानंतर इथं कांदा चिरून कढीपत्ता टाकून मटकी उकडायला टाकली. आणि आता मटकीची रेसिपी पाहता येईल. आपण जी काही भाजी करणार आहोत ती ढाबे टाईप भाजी आहे. लसूण, जिरे, थोडीशी 1-2 मसाले आणि तिखट आणि भरपूर सारा कुट्टा. आता ही भाजी आहे ना, तर आपल्याला ढाब्या टाईप होणार आहे. कशी तर पहा समोर तुम्ही. आता सिंपल अशी मटकीची भाजी करून घेतली, कारण भाजीशिवाय रस शक्यच नाही नुसता खाणं. त्यामुळं आणि मटकी आहे ना, आपल्याला कांदा चिरून उकडून घ्यायची आहे, कर आलेली मटकी. आणि त्याच्यामध्ये जिरे लसणाची फोडणीसुद्धा घातली होती मी. तर मस्त झाली होती बघा ही मटकी खायलासुद्धा. तर इकडे पहा, मस्त आपल्या मटकीची रेसिपी तयार आहे. आता आपल्याला बनवायचं होतं काय, तर मस्तपैकी आणखीन बनवायच्या होत्या पापड्या वगैरे. भरपूर वेळ लागतो हे सगळं करायचं म्हणल्यावर. तर ताईंनो पहा, इथं मस्त तरीला पापड्या तळून घ्यायच्या होत्या. त्याआधी मी काय केलं, भरपूर सारी कोथिंबीर जी आहे ती ह्या मटकीच्या भाजीला टाकून घेतली. कढीपत्ता आणि कोथिंबीर असेल तर भाजी अगदी चवीला खूप छान होती. आणि त्याच्यानंतर ताईंनो मस्त भज्याचं तिंबायला घेतलं. आता भज्याचं तिंबायचं म्हणलं की दीदीने अगदी बारीक छान असा कांदा चिरून घेतला होता. शक्यतो लंबा कांदा न चिरता बारीकच चिरा. खायला भजे एकदम टेस्ट झाले होते, कारण दरवेळेस मी लंबा कांदा चिरते आणि